ओम मित्राय नमः, ओम अर्काय नमः, ओम सवित्रे नमः, ओम आदित्याय नमः। झाली का तुझी पूजा? हो हो, चल चल आवर लवकर, आपल्याला उशीर नको ग व्हायला। हो हो झालं। चल जा आवर लवकर। देवी सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे। सरकार असं का बघताय? अहो नातकुडा दिसतोय की? हो भावा, भारी दिसतोयस। सरकार फेटा बांधूया का? कशाला काय लगीन आहे रे? अहो असू द्या की, छान दिसल। अरे व्याही भोजनाचा कार्यक्रम आहे, मात्र कुठे उगेच वाडेचार लावतो। बरं ऐका, तुम्ही तयारीला लागा, आईसाहेब आजारी आहेत, त्यांच्याच्यानं आज काही होणार नाही। मदतीला जाओ तुम्ही, आणि बघा मास्तरीनबाईंची गाडी कवा बी येईल, लक्ष ठेवा जरा। येतो बाबा। बाकी काय प्रेशर असेल याचा अंदाज नाही मला, पण भुवनेश्वरी मॅडम शाळेवरती बुलडोझर चालवणार होते आणि हे मला कळलं होतं। मी त्या अक्षराला सांगितलं होतं। म्हणजे अक्षरावर लग्न करण्यासाठी हे एक प्रेशर असू शकतं। अतिपती राव, धडधड का वाढले एवढी? तुम्ही मास्तरीनबाईंनी सांगा म्हणावा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, शाळेला आता काय सुद्धा होणार नाही, तुम्ही सांगा त्याच। भुवनेश्वरी मॅडमने तसा शब्द मला आधीच दिलाय की अक्षरा जर का लग्नाला तयार झाली तर त्या शाळा पाडणार नाहीत म्हणून। राणी तुला तर माहिती आहे ना, बघ हे लगीन आहे ना, मन जुळल्यामुळं होत नाही, कुठल्या तरी दबावाखाली व्हायला लागले। त्यामुळे निदान आम्हाला तरी मास्तरीनबाईंची साथ द्यायलाच पाहिजे, कारण एकदा का आम्ही त्यांच्या गळ्यात दोरलं घातलं मग इशे हार्ड होणार। मग तिकडे बघ, तिकडे बघ। काय? हा गजरा लाव। अगं इरा, गजरा वगैरे नको ग। अगं तू नवरी आहेस ताई, छान दिसेल तुला। अगं झालं? हो छान दिसतीयस। ए इरा, नारळाची पिशवी घेतलीस का? हो घेतली। हा बघ, आणखी काय राहिलंय? हा हो आलात का? बरं झालं, चांदीचा ग्लास आणला? हो आणलाय, त्याच्याबरोबर टॉवेल टोपी विसरली होती, हो ती पण घेऊन आलो। बरं झालं, हे सगळं बरोबरच ठेव। हा ठीक आहे, जा तुम्ही फ्रेश होऊन घ्या। अगं मी नवरीबाई इतक्या छान नटल्या आणि काम करताय, ठेवा ते। अगं राहू दे। ठेव अक्षू, तू नाही करायचं आता, खूप सुंदर दिसतेस। कोणाची दृष्टी नको लागायला माझ्या लेकराला। सुंदर। आते, अगं काय झालं? ताईला काय झालंय? लय दगदग झाली बघ तिची। पोरीचा पायगुण बादलाय का काय? काय? अगं म्हणलं मास्तरीन घरला यायल्या आणि ताई आजारी पडली ग, म्हणून म्हटलं पोरीचा पायगुण बादलाय का काय? दुर्गे घोडे, ती आज काय पहिल्यांदाच घरी येत नाही आपल्या, या आधी बऱ्याचदा आली आहे, तवा नाही पायगुण बादला। उगा डोसक्यावर पडल्यावानी बोलू नगस, आणि माझ्या पुढे बोलली ती बोललीस, बाकी कुणा पुढे बोलू नगस। चल आवर पटापटा काम। ओय खाली मोठी पायगुण म्हणा महिला। बॅग्स घेतले ना सगळे? काय? तू कुलूप लावून घे, मी रिक्षा घेऊन येतो। हो हो, छान आलाय फोटो। चला। वहिनी साहेब, सरकारने गाडी पाठवली आहे तुम्हाला। थँक्यू दादा, पण आम्ही येतो रिक्षाने। अहो नाही, पण तुम्हाला घेऊन यायला सांगितलं सरकारने। सारखी सारखी गाडी? अगं ताई, एवढी पाठवली आहे ना गाडी, जाऊयात ना। आणि तसंही आता कुठे रिक्षाने जायचं आपण? हा चला। अक्षू
चल ना बाळा आता चल. रखमा ते ठेव तिकडं आणि तांदूळ निवडायला घे. शांत हे घे अजून लागेल. हा आणि उकळी आली का हे टाकतेस पटापट टाक. चांगला वास येते. परत धनाजी अरे किती झाली बॉक्स. अजून मिठाई येते त्याच्या बरोबर ठेव घे. ओके शांत अगं जिरेपूड टाकलीस का. हा टाक थोडी. व्याही भोजनाची एवढी तयारी. हा मग पंचपक्वान्न करायची आहेत. अरे एवढं समजा कशाला. कशाला म्हणजे व्यायांचा मान आहे त्यो. चंचे तू त्यांच्या स्वागताची तयारी कर. आणि दुर्गे हा तू चांदीची ताट वाट्या पेले समजा काढून ठेव. वय मी एकदा ताईला विचारते का चांदीची ताट काढायची का नाहीत. अगं तिनंच सांगितलंय. तरी बी एकदा विचारून घेते की ताईला. आता जाऊन आलीस ना व पुन्हा कशा पाहिजे जाती. हे बघ तिथं जाऊन पुन्हा तिचं डोसकं फिरवू नकोस. चला चला आवरा कामाला लागा. धनाजी चल ही मिठाई घेऊन चल. हा अगं खेळत बसू नको आवर पटापटा. चला याही भोजनाचा थाट बघितलंस काय. लईच मोठं नियोजन आहे वाटतं. पर त्यात मिठाचा खडा कसा टाकायचा हे मला चांगलं माहित आहे. बरं वाटतं का तुम्हाला. हा उठू नका असू दे पडून राहा. त्या गोळ्या घेतल्या काय डॉक्टरने दिलेल्या. घेतल्या बघा ना नेमकं आजच असं व्हायचं होतं. असू दे तुम्ही खाली येऊ नका इथंच आराम करा. डॉक्टरनी इंजेक्शन दिले ना त्याच्यामुळे ना ग्लानी येते झोप येते सारखी. तुम्ही असं करा तुम्ही पाहुणे आले की आम्हाला सांगा आम्ही येतो खाली येतो. हा आणि पाहुण्यांची नीट सरबराई करा. आलो आम्ही खाली. नाही नाही तुम्ही येऊ नका. तुम्ही थांबा की मी तेच म्हणतोय तुम्ही आराम करा. मी थांबतो इथंच. हा जा जा तुम्ही खाली जा. आमच्या डोसक्याशी बसू नका. जा खाली जा. अहो जा आम्ही भरे आहोत. जा काळजी नका करू. जा ठीक आहे येतो मी. तारंग निघालास काय. निघालास काय म्हणलं. हा शिस्तात घेऊन या. हा आई धनाजी ऐक. हे बघ आई साहेबांची आज तब्येत नाही ठीक त्यामुळे त्या काही लक्ष घालू शकणार नाहीत. हा तुम्ही जरा नीट दखल घाला याच्यामध्ये आणि नियोजन नीट लावा. सगळा कार्यक्रम नीट पार पडू दे. वय वय काळजी करू नका सरकार. समधी तयारी झालं ना. पण सरकार या कपड्यातलाही झाक दिसायला लागले. थँक्यू ऑफकोर्स. एकदम राजकुमारावानी. लावा नियोजन लावा सर. आवरा कामाचं. डोसक्यावर पडलेस बाळ. काय करलेस काय फेकाले सांग. ते पाहुणे येणार आहेत ना तर त्यांच्या स्वागताची तयारी करते. हे त्यांच्या अंगावर टाकायचं ग चंचुपात्र. आमच्या अंगावर नाही. काय एक करामती. अगं झाली का तयारी. आटप आटप लवकर आटप. शांता अगं काय किती वेळ करतेस. लय जग झालं पुरे झालं. चल हा चल. शांताबाई ते पाहुणे आले का नाही का आरतीचं ताट घ्या आणि ओवाळत असते. शांता तुझा पुढचा आवर. दुर्गे तू घरची आहेस ना व तिला ओवाळायला सांगतेस. जा आरतीचं ताट घेऊन ये. म्या मग कोण तूच. जा आणि चंचे गुलाबाच्या पाकळ्यांचं ताट घेऊन ये. जा 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 आवरा पटापटा. आले का. आले तर पाहुणे. सरकार आलेत पाहुणे. अधिपती पाहुण्यांचं स्वागत कर. तू थंड घे. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. या स्वागत आहे. हो हो हो.
या. भुवनेश्वरी मॅडम दिसत नाहीयेत कुठे? हा जर तब्येत ठीक नाही आई साहेबांची. अरे बापरे, काय झालं हो? अहो नाही काय नाही, जरा दगदग झाली त्यांची, त्यामुळे जरा झोपल्यात. मी बघून येतो त्या उठल्यात काय. नाही नको, त्यांना आराम करू दे. अहो नाही त्यांनीच सांगितलं होतं मला तुम्ही आल्यावर उठवा म्हणून. मी बघतो जरा. हा बसा तुम्ही. धनाजी, पाणी घेऊन ये समद्यांसाठी. तुम्ही बसा, मी जेवणाचं बघते. काही मदत हवी आहे का? नाही ग, मदत कसली, झालंय समज. तू बस, आलेस मी. ओमक्या पाव्या, चला या करू पटापट. दे धनाजी, मी देते पाणी, तू जा. थँक्यू. तुम्हाला माहित आहे ना व, व्याही भोजन म्हणजे काय असते? हो म्हणजे रीत आहे ती. पर सूर्यवंशींकडे असलं काही नसतं. म्हणजे नुसतं शॉप असतो सगळ्याचा. अव म्हणजे तुम्हाला हे माहित आहे ना व, व्याही भोजनानंतर लेकीच्या घरचं पाणी बी प्यायचं नसतंय, माहित आहे ना व? हो म्हणजे आम्हाला माहिती आहे ना ही रीत. काळजी नका करू अहो, लग्नानंतर आम्ही मुलीकडे फारसे येणारच नाही. अहो नाही, असं म्या कुठं म्हटलं, असं काय बी नाही. तुम्ही या, म्या फक्त ते काय ते आपल्या रीती भाती काय असते ते फक्त म्या बोलले, बाकी काही नाही. अहो आजकाल रीती भाती नावाला तो कोण पाळते हल्ली. आता उद्या जर का माझ्या लेकीचं लगीन झालं आणि या घरात आली तर म्या या घरचं पाणी पिणार नाही असं थोडीच आहे. नाही. म्हणजे अधिपतीराव सोडून आणखीन एखादा मुलगा आहे का घरात? नाही. पर असं काय विचारायला सा? मग या घरात तुमची मुलगी कशी येईल लग्न करून? अहो म्या ते फक्त उदाहरण दिलं, बाकी काही बी नाही. बरचणची चल बाई, जेवणाची तयारी करायची आपल्याला. चल. शांतताई, अहो ते ग्लास उचला समधी. अशा काय त्या दोघी? जाऊ दे गाई, नको लक्ष देऊस. ओंक्या पाणी आण. अजून 2 ताट बनवायचे आहेत, काही करा जरा. वा जोरदार तयारी चालली आहे की व्याही जेवणाची. चला आटपा लवकर चला. मम्मी तू जा की जेवण वाढायला. का? मी का वाढू? अगं मी आता जेवणामध्ये जुलाब लागायची पावडर टाकणार आहे. बसू दे मग समजांना बोंबलत. अगं ये बाई, सगळ्या जेवणात टाकून कसं, नाहीतर चुकून आपल्याच पोटात जायची. अगं फक्त मास्तरनीच्या जेवणात टाकणार आहे. मग बघू कशी खाते पंचपक्वान्न. धनाजी, आवरला का समज? होय. हे काय 4च ताट? नाही, अजून 2 ताट लावायचे आहेत. बरोबर, लवकर आटा. धनाजी, अरे वाढून झालं का? निस्ती विचारतेस काय? तू बी कामाला लाग. ही बघ, ही ताट घे आणि टेबलावर नेऊन ठेव. त्यांचे तू बी कामाला लाग. धनाजी चल, पुढच्या तयारीला लागू. चल. आई
बाप बहीण मास्तरी. खा म्हणावं मास्तरनीला पोट भर. अशी आमच्या व्याई भोजनाची गंमत. माफ करा बरं काय, मी काय आई साहेबांनी उठवलं नाही, गाढ झोप लागले त्यांची. हरकत नाही, त्यांना आराम करू दे. पण त्यांनी आधीच सांगून ठेवलं होतं मला की तुमचं तुम्ही जेवून घ्या म्हणले. आपण जेवूया मग. बरं ते आजी आहेराचं कधी करायचं? आधी जेवून घेऊ मग करू. चल जेवायची वेळ झाली. आम्हीच नाही नाही, तुम्ही पण बसा ना आमच्या सोबत. नाही ना ग, हा बसल की. तू पण बस की आजी, चल. नग रे, मी आत्ताच गोळी घेतली, लगेच कशी जेवू शकणार. तुम्ही नका काळजी करू, दुर्गी बसल की तुमच्या संग. चला 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 जेवाय चला. या. थँक्यू. अधिपती, आज मधल्या खुर्चीचा मान सुनबाईला देऊया. हा चालते की. नाही नाही नको, मी ठीक आहे इथे. अहो आमची नव, आमच्या आजींची इच्छा आहे हो, त्यांचा तरी मान ठेवा. तुम्ही इथे बसा ना, मी इथे बसते. बस बस बस, वामंगी रखमाई बसू दे. बस. अगं चंचे, अगं हे ताट उचल, आपण ते ताट तिकडे ठेवू. दे दे दे, उचल उचल उचल. जेव. हे काय चाललंय तुझं? अगं ते पहिल्यांदा ताट जे वाढलं तेच तिने वाढायला पाहिजे की नाही, नाहीतर अपशकून होईल. काहीतरीच तुझं. जाऊ दे, तुझ्या पुढे काय बोलणार. बर भजा कुठे? अगं बाई भजच विसरले. आणि सरबत बी घ्यायचे. चल 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 आणूया. तुम्ही जेवा जेवा. आणा पटा. हा मी काही मदत करू का? तू 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 एक काम कर, हे बघ. हा ते ताट उचल 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 उचल. दे माझ्याकडे. अहो पण अगं त्यांचं काय मनावर घेऊ नकोस, काय अपचकून होत नाही. उगाच तुझ्या मनात राहील. उगा तुझ्या मनात गैरसमज नको म्हणून ताट हलवली. तुम्ही पण बसा ना. नग नग, आज तुमचा मान, तुम्ही पाहुणा आहेसा. आता गोळी घेतली ना, थोड्या वेळानं जेवायचे. बरं बरं. दुर्गे, अगं आण लवकर. ओय बाई आणली, गरम गरम आहेत भाजी. वाट. लई गरम आहेत. गरमागरम भाजी का नाही आमच्या अधिपतीस लई आवडतात.
काय ग काय झालं? काय नाही, समधी ताट शेमच दिसायल्यात. किती मी वाढते. हे घ्या घ्या, भजी घ्या. हो हो घेते घेते. त्यासनी बी द्या. देते देते तुम्ही बसा. हा तुम्ही पण बसा ना आमच्यासोबत बसा. मी आण ग. अगं बस की. अगं आत्ते तू बस. भुवीने सांगितलंय तू बस. असं आहे काय? आता समजेच म्हणाले तर बसते. बस